सो आपला प्रवास कुठपर्यंत होतोय? कोकणात, जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका वैभववाडी, गाव. गाडी आली आहे पुण्यावरून जी जाणार एर्नाकुलम, पण आपला हॉल्ट आहे कणकवली. तर ऍक्च्युअली दादाने ऑफर दिली आहे व्हिजिट केला. ही विल अरेंज ऑल द प्लेस. आय विल अरेंज. ओके. लखनौची माणसं महाराष्ट्रात कामं करतायत, आपल्या मराठी मुलांना कामं भेटत नाहीये. 2.5 तास ट्रेन लेट आहे, 4 तास गाडी लेट. काय करणार राव? ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला संकल्प घेऊन येतो नवीन एक व्हिडिओ. तर काय मग मंडळींनो, दिवाळी साजरी केल्या तर धुमधडाके आहेत. चला या मग आता आपण जाऊया कोकणातल्या गावी. तर दिवाळीनंतर ना जो पहिला सण येतो ना ती म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा. तर त्यानिमित्ताने ना मी चाललोय आज कोकणातल्या गावी. पण आज मी चाललोय माझ्या मित्राच्या गावी, जो की आहे मंदार. मंदार तुम्हाला पुढे मी इंट्रोड्यूस करीनच. कोकण म्हटलं ना तर कोकण रेल्वे आलीच. तर आपला प्रवास आहे ना पुन्हा एकदा कोकण रेल्वे होणार आहे. तर नक्की ही ट्रेन कोणती, प्रवास कसा असेल, प्रवास कुठून असेल आणि कुठपर्यंत असेल, तिकीट फेअर काय, माझ्यासोबत कोण कोण असेल, हे सर्व तुम्हाला ना ह्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल. तर चला लवकर ना हा प्रवास चालू करू. मग आपल्यासोबत ह्या प्रवासात कोण कोण आहे? मंदार, देवा तुम्ही पाहिलं साई पण ब्लॉग मध्ये, आणि राहुल. सो आपला प्रवास कुठपर्यंत होतोय? कोकणात, जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका वैभववाडी, गाव कोंडा कुर्ली गोंसारी. गोंसारी. तर आपला पुण्याचा प्रवास होतो कोकणाच्या दिशेने. तर प्रवास करायच्या आधी ना आपलं एकच बापाच्या नामस्मरणाने प्रवास स्टार्ट करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. मग आजचा आपला प्रवास होतोय 22150 पुणे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस. त्यासाठी ना मी आता आलो पनवेलला. पनवेलचा टायमिंग आहे 9:25. आता वाजले किती आहेत बघा, 10 वाजले. ट्रेन ना 1 तास लेट आहे. 8 वाजता ट्रेन ना तिचं टायमिंग आहे ना 6:30ला ती ना पुण्यावरून सुटते. पण ती ना आज 8 वाजता सुटले पुण्यावरून, आणि 10:30 पर्यंत ना अपेक्षा आहे की पनवेलला येईल. तर चला पाहूया ट्रेन कितीपर्यंत येते. सुपरफास्ट म्हटल्यावर ना फक्त काही स्टॉप्स घेते. पुणे असेल, पनवेल असेल, चिपळूण, रत्नागिरी करत पोहोचणार आपण कणकवलीला. तर कणकवलीला 3:30 वाजताचा हॉल्ट आहे. पण मला वाटतं ना 4:30-5 वाजतील, कारण की ना ऑलरेडी 1 तास ट्रेन लेट आहे. आता किती वाजता ते कणकवलीला देव जाणे. आणि कोकण रेल्वेचा प्रवास करायचा म्हटल्यावर ना ब्लॉग बनवला ना वेगळी एनर्जी येते. तर चला मग लवकरच ना कोकणाच्या दिशेने मार्गस्थ होऊया, ते पण आपल्या लाडक्या कोकण रेल्वेने. सो तब्बल 1 तासाने फायनली आपली गाडी आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 5ला. आणि आपला कोच आहे S8. कुठे पुढे आहे ना. आरामात काय काही नाहीये आराम से. गाडी आली आहे पुण्यावरून जी जाणार एर्नाकुलम, पण आपला हॉल्ट आहे कणकवली, आणि आपला डबा आहे S8. तर चला मग आज जाऊया. आता शयन खूप दिवसांनी प्रवास करतोय कोकण रेल्वेने पुन्हा. सो गाडी बघूया कशी आहे. सो हे आमचे 4 स्लीपर कोच, 66, 67, 70, 69. तर सध्या इथे काका बसले आहेत. थोड्या वेळाने ना सीट वर करूया आणि मस्तपैकी झोपून निवांत जाऊया. पण 3:30 वाजता आपण ना कणकवलीला. जर चुकून अलाराम लावायचं, हा जर अलाराम लावला नाही तर डायरेक्ट आपण जाऊ सावंतवाडी, नाहीतर मग डायरेक्ट मडगाव. सो त्याचा जरा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तो कोण लावतो आला? मंदार. लावा आणि उठवा एकमेकांना. चला. आणि ते बिर्याणी. आणि ते प्रॉब्लेम काय माहितीये, बाथरूम ना बाजूला आहेत, तर ना वास येतोय. हे बघा, ह्याला पण त्रास होतोय, सर्वांना त्रास होतोय बरोबर त्याचा बाथरूमचा. तर ऍक्च्युली लोकांना फ्लश नाही करत ना म्हणून प्रॉब्लेम झालाय. बट हे बघा ना ओपन आहेत, वॉशरूम पण ओपन आहेत. ठीक आहे. आणि हे बेसिन पाणी आहे, मला वाटत नव्हतं पाणी असेल. वास खूप जास्त येतोय. चला मग प्रवास चालू करूया लवकर. आता वाजले 11:15. प्रवास होणार कणकवलीच्या दिशेने.
बिर्याणी चिकन बिर्याणी बिर्याणी चिकन बिर्याणी कहाँ से हो आप? लखनऊ से बघा लखनऊची माणसं महाराष्ट्रात कामं करतायत आपल्या मराठी मुलांना कामं भेटत नाहीये. वाजले 11:15 2.5 तास ट्रेन लेट आहे. अजून ट्रेन काही निघायचं नाव घेत नाहीये. तर बघूया किती वाजता ट्रेन निघते. आणि वैतागलो आहे. सर्व प्रवासी बाहेर आलेत. हे बघा खरं खूप वैतागलो आहे. किती वाजता कणकवली सोडते देव जाणे. ऍक्च्युली ट्रेन ना ह्या साईडनी आली आणि इंजिन तिथे लागलेलं. आता इंजिन चेंज होणार. कपलिंग होते तिथे वाटतं. त्यामुळे मे बी लेट होत असेल. आणि ह्या दिशेने पुन्हा जाणार. कारण ट्रेन आली पुण्यावरून ते पनवेल आणि पनवेलवरून परत जाणार कोकणाच्या दिशेने. सो आपल्यासोबत ना काही प्रवासी आहेत. आपली ओळख झाली. व्हॉट्स युअर नेम? Shibin. अँड व्हॉट्स युअर? Shiva. शिवा. अँड व्हॉट्स युअर? थोडं लाजतोय बट काही नाही. यू आर फ्रॉम केरला Kerala. अँड Kerala. थिरू. Thiruvananthapuram. ओके अँड I'm यू? from Tirur, Chama. ओके ओके. सो हे पण ना आपल्या ह्या ट्रेननी प्रवास करतायत. तर ऍक्च्युली दादांनी ऑफर दिली आहे. ही सेड मी टू विजिट केरला. ही विल अरेंज ऑल द all the place. I will arrange. ओके. Yeah. सो आपण नेक्स्ट टाइम नक्की प्रवास करूया. तर चला मग वी विल ट्रॅव्हल नाव Yeah. कोकण. Welcome. थँक्यू. नाईस मीटिंग यू. चले सिग्नल भेटला जवळ चल झाली स्टार्ट. हा चला शेवटी फायनली फायनली ट्रेनला येलो सिग्नल भेटलाय आणि आता हॉर्न वाजेल. चला जाऊया चला. फायनली येलो सिग्नल भेटलाय. आणि ऍक्च्युली ना कोण आहे आपल्यासोबत आता? आमच्यासोबत आमचे आई बाबा मंदारची आई हे आहेत दुसऱ्या ट्रेननी प्रवास करणार. येणारी ट्रेन आहे ती. तिचं नाव मला माहित नाही पण जाऊन दे नंतर सांगेन तुम्हाला. ती पण ट्रेन यायचा टायमिंग झालाय. आमच्या घरातले आमच्या मागून इथे पोहोचले पनवेलला. तरी आमची ट्रेन अजून पनवेललाच आहे. या आरामात या तुम्ही लोक मागणार. भेटूया कोकणात भेटूया गावी भेटूया. डायरेक्ट सकाळी भेटूया आता आपण कणकवलीला. आणि मंदार पण आता झोपलाय. देवा आणि राहुल. सो आता आपण काय करूया लाईट बंद करूया आणि आरामात वर झोपून जाऊया. A few moments later. सुप्रभात मित्रांनो. वाजले सकाळचे 5:15 आणि आता मी पोहोचलोय रत्नागिरीला. गाडी तब्बल ना 1.5 ते 1.25 तास लेट आहे. किती वाजता ते कणकवलीला काय माहित. तर चला या सकाळी चहा घेऊया पिऊया. किती वाजले माझ्याकडे तरी बऱ्यापैकी कव्हर केलं ना ट्रेनने. 1 तास 1.5 तास ट्रेन लेट आहे. 1.5 ते 2 तास ट्रेन लेट आहे. आणि थंडी मस्त पडली आहे. आणि या थंडीत गरमागरम चाय नाक खुवा. जेव्हा चाय नाही पेत तू ऑफिस रेडबुल पितो. रेडबुल तेच बघायला गेलेलो आता. आणि रात्री मग ना 2-3 वाजता ना थोडीफार थंडी जाणवायला लागली. आता पण थोडीफार थंडी आहे. तेव्हा मग हुडी घातली नीट. सो चला प्रवास आता चालू होईल. इथून पण 5:15 वाजले आहेत. जाईपर्यंत 7 वाजतील कणकवलीला. कारण की ट्रेन ऑलरेडी 1.5-2 तास लेट आहे. तरी तिने बऱ्यापैकी कव्हर केलं पण हाय लेट आहे. मला वाटलेलं की पोहोचेल टायमावर पण नाही. The next morning.
पोचलो बाबा एकदाचा 4 तास प्रवास आणि कणकवली 7:30 झाले. किती 7:15 झाले ना? 7:15 झाले. 7:20 झाले आणि फायनली आलो कणकवलीला. तिथून आता आपला प्रवास होणार टमटमनी कुठे कोंडा, तिथून मग कुर्ली गोंसारी. खूप भारी वाटतंय आणि समोरच कोकणातली पहिली सकाळ. खूप दिवसांनी कोकणात आलोय, गणपतीत आलेलो. त्यानंतर मग आता दिवाळीनंतर आपला प्रवास होतोय. आता पुन्हा ना कोकणात येणं जाणं होणारच आहे. पुन्हा कोकणात मी येणार आहे रत्नागिरीला पुढच्या महिन्यात. सो ब्लॉग सुद्धा कंटिन्यू येत राहील कोकणातले पण आणि इतर पण. सो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही नवीन आहात तर. आणि मस्त असा मौसम किंवा निसर्ग समोरचा. चला मग टमटम भेटली, रिक्षा भेटली कणकवली डेपोपर्यंत. बॅक टू द पाठी फक्त. चला 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 कणकवली, आपली कणकवली. इथून आता आम्ही जाणार डेपो. इथून तुम्हाला रिक्षा भेटून जाते. 20 रुपये सीट शेअरिंग असते. तुम्हाला एस टी स्टँडपर्यंत सोडते. तो माझा नाश्ता वगैरे करू आणि मग कणकवलीत आल्यावर ना इकडचा सुप्रसिद्ध वडापाव म्हणजे नाडकर्णीचा वडापाव आणि कटवडा. तर 3 कटवडा ऑर्डर केलाय. त्यासोबत देवानी काय ऑर्डर केलंय? मिसळपाव, उसळपाव ना. तर हे पहिल्यांदा येतात. कशी आहे टेस्ट? लाजवाब ना. हा भारी ना, लय भारी. तिखट वडापाव मस्त आहे ना, अप्रतिम ना. चला या मंडळींनो नाश्ता करून घेऊया मग आपण पुढचा प्रवास करू. सो फायनली 15 तास प्रवास करून गेट ओपन केलाय घराचा आणि घरात आता एंट्री. हो हो, भारी वाटलं प्रवास. आणि कोकणात येऊन इकडे निसर्गात. आता मंदाच्या घरी कोण कोण आहे काय माहित. कोण आजी आहे की? हा, पाय दुखतायत. हा बघा, तुळशीचं लग्न पण झालेलं आहे. अरे हा, काल तुळशीचं लग्न होतं ना. तर सजावट बघा आणि पूजन. बाकी बरे आहेत ना? बरी आहे. हो. अरे तू येतो ना मुलगो. दीपक सावंत, हो जोगेश्वरी, दिलीप. माहिती हा, माहिती आहे ना. हा. हे मग सांगतात मावशेचो मावशेचो मावशेचो. तुला चेहऱ्यावरच ओळखलंय मी. दिलीप. हा हा, येतो. कुठे डोक आहे? असं काही कोकणातलं घर मंदारचं. मंदार ऍक्च्युली माझ्या नात्यामध्येच लागतो आणि भारी वाटतंय. कोकणातला निसर्ग लाजवाब. सो असं काही मंदारचं घर आहे, जुनं घर. त्याचं दुसरं घर ना कुर्ली गोंसारीमध्ये पण आहे. तिथे पण आपण नंतर दुपारी जाणार. ऍक्च्युली आज आहे ना पावना देवीचं आहे ना, त्यांचं जे जागृत देवस्थान आहे ना, त्यांचं उद्घाटन आहे मंदिराचं. त्या निमित्ताने मी गावी आलो आहे. त्यासोबत उद्या टिपर आहे म्हणून. तर आपण तिथे पण जाऊ उद्घाटनला आणि उद्या पण टिपरचाही तुम्हाला ब्लॉग पाहायला भेटेल. तर आता आपण निवांत फ्रेश होऊया. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा प्रवासाचा व्हिडिओ आवडला असेल. तर आपण भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.